समजा 100 ml ब्लड पुरवठा होत आहे, तर आपण जेव्हा आपल्या हाताने दाबतो ना, तर 25 to 30% ऑफ ब्लड जातो आपल्या मेंदूला, 25 ते 30%. म्हणजे 100 दाब होता तर आपण दाबला तर किती जाणार, 25 ते 30 ml. पण तितकं ब्लड कसं आहे ते मेंदूला जिवंत ठेवण्यासाठी, म्हणजे पेशंट मरणार नाही, आपला मेंदू व्यवस्थित काम करेल. तर म्हणून CPCR आपल्याला द्यायचं आहे. तर ह्या CPCR आपण चालू केलं, कसं ठेवायचं, हा लिस्ट आहे, हा हाडावर ठेवायचं आणि फिंगर शुड बी इंटरलॉक, असा फिंगर याच्यामध्ये इंटरलॉक करायचं असं, आणि हा शोल्डर या लाईनमध्ये यायला पाहिजे. म्हणजे जर मग मी याला आयडल CPCR देणार, मी टेबलवर वर चढवून देणार, असं मी CPCR दिलं ना, हा कुठली रॉंग मेथड आहे, असं देऊ शकत नाही. म्हणजे प्रॉपर मी असं याच्यावर चढणार, असं असं बसणार, फिंगर ठेवलं. आता हे बघा माझं शोल्डर आणि हे रिस्ट एका लाईनमध्ये आणि चालू करत असं. म्हणजे ऍक्च्युअल CPCR पोलार बिअर असतो ना, तो देतो. बर्फ तोडताना बघा ते अंडार्कटिकामध्ये त्याचा मीटर तो असंच देतो. शोल्डर एका लाईनीमध्ये असं, आणि हे रेट किती असायचं, असायला पाहिजे फटाफट एका मिनिटामध्ये 120, 100 ते 120 फटाफट. आणि हे देताना कसं काउंट करायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 9 30 स्टॉप करायचं. त्याला ब्रीथ द्यायचं, तोंडाने त्याला ऑक्सिजन द्यायचं. ते किती वेळ देणार, 2 वेळा. 30 कंप्रेशन आणि 2 वेळा ऑक्सिजन. तर तोंडाने ऑक्सिजन देण्यामध्ये खूप अवघड आहे, म्हणजे आपण कोणत्याही पेशंटला तोंडाला पण लावणार नाही. तर काय करू शकतो, समजा आपल्याला वाचवायचं, जर तुम्ही खूप स्वतः म्हणजे आता इंटरेस्टेड आहे तर आपण त्याचं तोंडावर हँडकरचीफ ठेवू शकतो, तोंडावर ठेवायचं आणि त्याला 2 ब्रीथ द्यायचं. 30ला दाबलं 2 ब्रीथ द्यायचं, 30ला दाबलं 2 ब्रीथ द्यायचं. तर याच्यामध्ये कसं आहे, आता समजा मी एकटाच आहे, तर मी काय करणार, 30 वेळा दाबणार, 2 वेळा ऑक्सिजन देणार, थांबणार, 2 वेळा ऑक्सिजन देणार. तर याला 1 रेस्क्युअर मेथड सांगतात. म्हणजे एकच रेस्क्युअर आहे, तर मी एकटाच देणार, पण मी दमणार ना खूप देऊन एकटा किती देणार. तू 2 मिनिटं CPCR दिला ना ते घाम सुटतो, म्हणजे खूप हे. तर 2 रेस्क्युअर असेल तर एक CPCR देणार आणि एक तोंडाजवळ उभा राहणार, तो 2दा श्वास देणार, त्याच्यानंतर तो त्याला रिलीव्ह करणार, जो श्वास देणार, कारण त्याने आराम केला ना 30 मिनिट, तो येणार, तो CPCR देणार, दुसरा त्याला श्वास देणार. म्हणजे त्याला असं वाटतं की दमलंय, नाही दमलं असेल तर 2-3 सायकल देऊ शकतो. म्हणजे 30:2 रेशिओ आहे, काय 30:2, आणि एका मिनिटामध्ये 100 ते 120. आता जे ऑक्सिजनेशनचं आहे तोंडाने द्यायचं आहे, तर ते शक्य नाही. तर म्हणून समजा आपल्याला जे ॲम्ब्युलन्स वगैरे असतात त्याच्यामध्ये बॅग अँड मास्क व्हेंटिलेशन असतो, बॅग अँड मास्क असते, ऑक्सिजन असतो, त्याने आपण अंबू करतो. 30 दिलं अंबू करतो, 2 वेळा द्यायचं ऑक्सिजन. तर हे जे मी लिहिलं होतं ना, एअरवे ब्रीथिंग सर्क्युलेशन, तर आता कसं आहे, दुसरा मेथड दुसरा काय आहे त्याच्यामध्ये आपल्याला करायचं, एअरवे त्याचा पेटेंट असायला पाहिजे. आता बेशुद्ध आहे तर आपण काय करणार, हेड टिल्ट आणि हेड टिल्ट जॉ थ्रस्ट, हेड टिल्ट चिल, हेड टिल्ट चिल असा केला ना, एअरवे त्याची सरळ होऊन जाते आणि तोंड त्या ऑक्सिजन लावून असं त्याला ऑक्सिजन देतो, म्हणजे एअरवे कुठे ब्लॉक होणार नाही. तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं की त्याच्या तोंडामध्ये असं बघायचं आहे, समजा रक्त जमा झालं आहे आणि आपण ते काढलं नाही तरी पण तो म्हणतात रक्त काढावं लागेल आपल्याला. तोंडामध्ये काय फॉरेन बॉडी गेली, दात तोडून डेल, समजा म्हातारी गेली तर त्याचं हे असतं ना डेंचर, त्यांनी पण ब्लॉक होणार, तर ते काढून टाकायचं आणि हेड असं ठेवायचं, हेड टिल्ट करायचं, चिन लिफ्ट. मी इथे हात ठेवला ना त्याला काय म्हणतात, हेड टिल्ट चिन.